ओम महालक्ष्मी नमः. नमस्कार. आपण पाहत आहे बेस मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा श्रवण करणार आहोत. मन लावून ही कथा ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रव. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवनी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्याच्याबरोबर तिनं व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुढे मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रव राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यानं फुगली. दासदासींना वर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पूर्वी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसलं, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी? कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमळा, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महलात आहे. सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना. म्हातारी रागावली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंद आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावं लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे ते व्रत मला सांगा, मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली. दाराशी येत तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसलं का तुला? म्हातारीनं संतापाने गरागरा डोळे फिरविले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडकन घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रताचा सुरुवात केली. सगळे नियमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रव व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य बुडालं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावयासं वाटलं.
तो एकटा निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी बसला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आता बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दरिद्र सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगवायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदीकिनारी बसलीये. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणतरी पाठवा. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेनं मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती केली. धूप दीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायस बोलावलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारचे व्रत केले होते. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचे विचार ठरला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरनं विचारलं, माहेराहून काय आणलं? शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणले? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या आईवडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेले पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलवून घेतलं. भद्रश्रवला काय झालं काही कळेना. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवनं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आला. त्यांनी मालाधरला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाळला. अपूर्व विजय मिळविला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्न जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगलमुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली.
राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले आणि 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी.